काही होईल ना, वर्ष आहे माझ्याकडे. मी आता हार कशाला मानू, मी आता माघार कशाला घेऊ. मी लढत राहीन, झगडत राहीन, तोपर्यंत लढत राहीन जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत. आणि तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला जिंकून द्यायची धमक फक्त तुमच्यातच आहे, ती दुसरी कुणाच्यातही नाही. ही सुद्धा सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. पण खरं तर अपयशाची धनी होणारी माणसं सातत्यानं कारण सांगत राहतात, आणि जी माणसं कारण सांगत राहतात त्यांच्या गळ्यात यशोगाथा कधीच माळ घालत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट आहे ही 2 वर्ष फक्त आयुष्यातली जपा. ही 2 वर्ष स्वतःच्या आयुष्याला आकार देण्यासाठी खर्च करा. ही 2 वर्ष फक्त स्वतःला गाडून घ्या, कोंडून घ्या, स्वतःच्या ध्येयासाठी स्वतःला समर्पित करा. बस 2 वर्ष आयुष्यात फार नाही मागत आहे काय. ही 2 वर्ष तुम्ही जर गाढवासारखी मेहनत केलीत तर आयुष्यभर राजासारखं जगाल. आणि ही 2 वर्ष जर तुम्ही राजासारखा जगलात आयुष्यभर गाढवासारखं काम करावं लागेल. एवढं फक्त लक्षात ठेवा. या जगात असं काही नाहीच आहे जे कुणाला जमणार नाही. अशक्य हा शब्द फक्त नेपोलियनच्या नव्हे, आमच्याही डिक्शनरीत असायलाच हवा. या जगात काहीच अशक्य नाही. अडचण काय आहे ठरवा ना पहिलं. क्षमता काय आहेत आपल्या ओळख करून घ्या. खूप होती याचा अर्थ तुमच्यासाठी एक दरवाजा जेव्हा बंद होतो त्यावेळी तो परमेश्वर इतर 10 दारं उघडी करून ठेवत असतो. एक दार बंद झाल्यावर त्याच दारावर धडका मारून डोकं फोडून घेण्यापेक्षा थोडीशी मान वळून बघितलं तर उघडलेली दारं तुम्हाला दिसतील. त्या उघड्या दाराकडे बघायची सवय ठेवा. तुला 100 रुपये ही तुझी किंमत ठरवायची आहे का 10 लाख रुपये बनवायची आहे हे तुझ्या हातात आहे ना. एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा, कुठलंही काम कधीच कमीपणाचं नसतं. जी माणसं कामाची लाज बाळगतात यशही त्यांच्याजवळ यायला सतत लाजत राहतं, ते कधीच जवळ येत नाही. या सृष्टीमध्ये तुम्ही एकमेवा द्वितीय आहात. या सृष्टीमध्ये तुमच्यासारखं दुसरं कुणीच नाही. अरे मग याचा अभिमान बाळगायच्या ऐवजी न्यूनगंड कसले बाळगता. 120 कोटी लोकसंख्या या देशाची, म्हणजे तुम्ही जन्माला असाल त्यावेळी साधारण 105-110 कोटी असेल. म्हणजे तुम्ही जन्माला यायच्या अगोदर मुळातच या देशात 110 कोटी होते, तरी फिरून तुमचा जन्म झालाय. एका प्रवासाला सुरुवात करणाऱ्या माणसाच्या हातात सांगितलं, रात्रीचा प्रवास होता, तो म्हणला कसा जाऊ. मग एकाने त्याला कंदील दिला, हा उजेड आहे, कंदील आहे, चल चालू लाग. तो निघाला पण मध्येच थबकला, म्हणे का. अरे हा कंदील तर फक्त माझ्या पावलापुरताच प्रकाश देतो, मला तर 3 मैल जायचं आहे, कसा जाऊ. त्यावेळी तो म्हणाला, अरे बाळा तू चालायला सुरुवात तरी कर, जसा तू पुढे जाशील तसा प्रकाश सुद्धा तुझ्या सोबत आपोआपच येईल. आम्हाला हे कळायला सुरुवात तर करा. काळू निष्ठून जावी तसा आयुष्याचा काळ हातातनं निष्ठून जातो. आमच्या पोरांना त्याच्या आयुष्याचं मोल आणि महत्व सांगताना वेळेचं महत्व पहिल्यांदा समजावून सांगा. त्याला सांगा गेलेला वेळ परत घेता येत नाही. आपला वेळ दुसऱ्याला उधार सुद्धा देता येत नाही किंवा दुसऱ्याचा तासभर उसना घेता येत नाही. क्षण एकदाच येतो. ज्याला त्याचं संधीत रूपांतर करता येतं त्याच्या आयुष्याचं सोनं होतं. ज्याला तो क्षण हातात पकडता येत नाही त्याच्या आयुष्याची अक्षरशः माती होते. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, काहीतरी ध्येय हवं, स्वप्न हवं, महत्वाकांक्षा हवी, मग प्रवास पुढे नाही. तुम्ही काय करता हे फार महत्वाचं आहे. आमची अडचण काय माहिती आहे, एखाद्याला म्हटलं ना चल ना गावासाठी काहीतरी करूया, करूया की, पण मी एकटा येऊन काय होणार, बाकीचे नकोत का. मग आम्ही त्याला तिथंच सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे तो चल आता आलेत बाकीचे, मग आहेत ना बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय होतंय. नाही, एक माणूस अफाट क्रांती करू शकतो. तू निर्णय घे, चुकला काय होईल, अनुभव येईल आणि बरोबर आला यश येईल. नुकसान कुठं काय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, यशस्वी कोण होतं
जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. आम्ही आमच्या मुलांना सांगतो असे कष्ट केले तर यश मिळतं. हो, इतकं काम करायचंय, मरायचंय का? कोण म्हटलं तुम्हाला कामाने माणूस मरता? माणूस कामाने कधीच मरत नाही, माणूस कामाच्या ताणाने मरतो. ताण कधी वाढतो? काम साठलं की. काम कधी साठतं? रेंगाळत ठेवलं की. रेंगाळत कधी ठेवतो? गांभीर्य नसलं की. गांभीर्य कधी नसतं? ध्येयच नसलं की. ध्येय कधी नसतं? निश्चय नसला की निश्चय कधी नसतो? काय करायची मानसिकताच नसली की. ज्याला करायचं आहे तो करतोच. सगळ्यात महत्वाचं आहे ते, सगळ्यात